नमस्कार मित्रांनो, महा टेस्ट सिरीजच्या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेश तावरे आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि आपण बघतोय PYQ सिरीज, म्हणजेच काय आपण बघतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सिरीज, जी काही तुम्हाला पोलीस भरतीमध्ये मागील वर्षांमध्ये 16, 17, 18, 19 आत्तापर्यंत जे काही झालेले तुमचे जे काही सालचे जे काही भरतीचे क्वेश्चन पेपर आहेत त्यांचे आपण प्रत्येक ह्याचे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांचा आपण टेस्ट सिरीज प्रत्येक ह्याचे टेस्ट सिरीज आपण बघतोय. तर मागच्या सेशनमध्ये आपण बुद्धिमत्तेविषयी असणारे 25 क्वेश्चन आपण बघितले होते, जे की होते नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कारागृह 2018 पेपरमधील गणित बुद्धिमत्तेमधले 25 क्वेश्चन. आता ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहे गणित विषयाचे 25 क्वेश्चन बघणार आहोत आपण. तर आता गणित आपण हे जे आपण टेस्ट सिरीज बघतोय किंवा आपण ह्या सेशनमध्ये आपण नक्की काय बघणार आहे की त्या क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ह्यामध्ये गणितामधले जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला कोणत्या अजून नवीन पद्धतीने सोडवता येतील किंवा तुम्ही पारंपरिक पद्धतीने सोडवत आला आहातच, पण आता आपण जर बघितलं तर 25 मार्काला गणित तुम्हाला आहे, तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हा गणितासाठी दिला पाहिजे. आणि तो जो वेळ आहे तुम्हाला तो 25 मार्कासाठी तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे 40-50 मिनटं पण देऊन चालणार नाही. तुम्हाला शक्य तितक्या लवकरात लवकर ते क्वेश्चन जे आहेत तुम्हाला कव्हर केले पाहिजेत. तर आपण ह्या सेशनमध्ये तेच बघणार आहोत की प्रत्येक क्वेश्चन आपण कमीत कमी वेळ देऊन कसा सॉल्व करू शकतो, किंवा काही प्रकारचे क्वेश्चन असतात शेकडेवारी किंवा सरासरीवरचे असतील, गुणोत्तर प्रमाणावरचे असतील किंवा अजून पुढचे शाब्दिक उदाहरणं, हे सगळे क्वेश्चन आपण कमीत कमी वेळेमध्ये कसे सोडवू शकतो ते आपण ह्या सगळ्या टेस्ट सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. तर चला तर मग आपण चालू करूया आपल्या ह्या सेशनला. आणि ह्यातला आपला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. काय दिलं आपल्याला? 12 राशी, म्हणजे हा मागच्या ह्याच्यामधला राहिलेला एक क्वेश्चन असेल, तो आपण घेऊन पुढच्या आपण गणिताला सुरुवात करूया. आपण सगळे प्रश्न 12 राशी असं दिला असेल तर 27 याबद्दल काय पुढचं काय असेल, तर हे काय परस्पर संबंधामधला हा क्वेश्चन आहे. तर आपल्याला आता काय दिले ऑप्शन आपल्यासमोर काय काय आहेत? पहिला आहे तिघी, दुसरा आहे तारका समूह, आणि तिसरा आहे त्रिघिका, आणि चौथा दिला आपल्याला नक्षत्र. तर आता आपल्याला काय केलं पाहिजे? पहिल्या दोन गोष्टींमधला परस्पर संबंध आधी आपल्याला शोधला पाहिजे. तो काय आहे? आता 12 राशी म्हणजे काय, तर एकूण राशी किती असतात? तर 12, सिंह, तुळ वगैरे ज्या काय आपल्या राशी आहेत त्या सगळ्या एकूण किती आहेत? 12. तसंच मग आता 27 असणारं काय, म्हणजेच काय, तर ज्याचे एकूण संख्या सगळी किती आहे? 27 असेल. असे किती हे आहेत जे आपल्याला ऑप्शनमध्ये जे काही दिलं असतील त्यातील. तर पहिला ऑप्शन काय? तिघी, तारकासमूह, त्रिघिका, आणि शेवटचा आहे नक्षत्र. तर तुम्हाला माहीत असेल तर एकूण नक्षत्र किती आहेत? तर 27 काय असतात? एकूण नक्षत्र असतात. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? आपला ऑप्शन नंबर 4 असेल. आपलं काय असेल? उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. काय दिलं आता आपल्याला? संख्या दिली एक. संख्या काय आहे? 57, 63, 542 अशी संख्या दिल्या. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? या संख्येमध्ये या अंकाची, म्हणजे कोणत्या 4 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला विचारल्या. आता 4 हा अंक कुठं आहे रे? 4 अंक एकच आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपण चालू कुठून करतो? उजवीकडून. ते असतं एकक, दशक, आणि दशकच्या स्थानिक किती आहे? 4 आहे. म्हणजे ह्याची येणार किती? 40. याची स्थानिक किंमत येणार किती? 40 आहे. पण आपल्याला ऑप्शन कसे दिले? तर 4 गुणिले 10चा घातांक अशा फॉर्ममध्ये आपल्याला ऑप्शन दिले. मग त्याचप्रमाणे आपल्याला 40ला पण कसं त्याच फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. म्हणजे काय येणार आहे? 4 गुणिले आपण काय करतो? 10. म्हणजे काय? हे 10 गुणिले 10 चौक 40 झालं. आणि केवढे शून्य असतील तेवढा आपण काय करतो? घातांक देतो. म्हणजे काय? 4 गुणिले 10चा घातांक 1, म्हणजेच काय? 10. म्हणून काय येणार आहे? ऑप्शन नंबर किती आपला तो दिला आहे? 4 गुणिले 10चा घातांक 1. ऑप्शन नंबर 4 काय असेल? आपलं उत्तर असेल. पुढचा बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे? 5, त्यानंतर फुले, परत 6 आणि फुले. तर या संख्येतील आपल्याला काय विचारले? फुलांच्या जागी काहीतरी अंक असणार आहेत असंच त्यांनी सांगितले. तर त्यामधील ह्या 2 फुलींच्या जागी जी काही अंक असतील त्याच्यातील स्थानिक किमतीमधला फरक आपल्याला दिला आहे. स्थानिक किमतीतला फरक आपल्याला दिला आहे. तो किती दिला आहे? 297 एवढा आपल्याला फरक दिला आहे. असा असेल तर आपल्याला विचारले त्या फुलींच्या जागी
खालीलपैकी म्हणजे ऑप्शनमधला कोणता अंक असेल. आता ह्यामध्ये आपण कोणताही अंक टाकत बसायचा नाही किंवा सोडवत बसायचं नाही. डायरेक्टली काय त्यांनी जे काय ऑप्शन दिलेत त्याचाच आपण तिथे टाकून काय करायचं आहे, उपयोग करायचा आहे. पहिला दिले 1, परत 5, परत 2 आणि शेवटचा म्हणजे चौथा पर्याय किती दिले आपल्याला, 3. मग आता आपण जर प्रत्येक ठिकाणी हा अंक टाकून बघायचा आणि त्यांची स्थानिक किमतीतली फरक 297 आपला यायला पाहिजे. पहिला जर टाकला 1 हा अंक टाकला, इथं 1 आणि इथं 1, मग आता त्यांच्यातला फरक किती येणार आहे, इथल्या 1ची स्थानिक किंमत किती होणार आहे 100, इथल्याची किती होणार आहे 10. मग त्याच्यातला फरक किती आला आपला 90. त्यामुळं मॅच होतोय का, नाही, आणि 1 खूप कमी झाला. मग आता आपण डायरेक्टली 2 किंवा डायरेक्टली आपण 3 वर जाऊ. डायरेक्टली आपण 3ला चेक करू. का तर आता 1 टाकल्यानंतर किती फक्त 90 फरक आला, आपल्याला पाहिजे 297 म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यात 3 पट आहे. म्हणून आपण डायरेक्टली 3ला चेक करूया. मग काय जर टाकलं, जर 3 हा अंक जर टाकला, इथं 3 आणि इथं 3, मग आता इथल्या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे 300 आणि इथल्या 3ची स्थानिक किंमत असणार आहे फक्त 3. मग आता ह्याचा फरक किती येणार आहे, 300 वजा 3चा बरोबर किती फरक येतोय तर 297 एवढा काय येतोय फरक येतोय. म्हणजे स्थानिक किंमत त्यातली तो जो अंक असणार आहे तो किती असेल आपला 3 हा अंक असणार आहे. आपण नको तिथले किंवा सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जे ऑप्शन आहे तेच टाकलेलं आपल्याला सोपं पडतंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय दिलाय, 83 फुली 39 अशी ही संख्या तुम्हाला दिल्या. त्यांनी सांगितले काय त्यांनी की त्या संख्येला 11ने निशेष भाग जातोय. जर ह्या संख्येला 11ने निशेष भाग जात असेल तर ह्या फुलीच्या जागी ऑप्शनमधले ऑप्शन कोणकोणते आहेत, 9 3 0 1 9 3 0 1 ह्या 4 अंकांपैकी इथं कोणता अंक टाकावा जेणेकरून ह्या संख्येला 11ने निशेष भाग जाणार आहे. आता 11ची आपल्याला कसोटी माहीत आहे काय, सम ठिकाणी असणाऱ्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानांक अंक असणाऱ्या बेरीज ह्यांच्यातील फरक किती आपला 0 किंवा 11 आला पाहिजे. मगच आपण ते म्हणतो की त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. पण आता ते टाकून परत सम बेरीज वगैरे सगळं करण्यापेक्षा सरळ आपण काय टाक्या, एक अंक टाक्या. पहिला ऑप्शन जर टाकला 9 तर डायरेक्टली आपल्याला 11ने भाग घालून आणि सोपं जातं. त्यामुळे आपण ते करण्यापेक्षा आपण डायरेक्टली चेक करत जाऊ आणि आपल्याला कितीने ह्याला भाग घालवलं ते जाणार सांगितले 11ने. चेक करूया. 11 1 11 11 7 77 होणार. इथं 77 म्हणल्यानंतर राहिले किती 6, परत 69 म्हणजे 11 सण परत 66 झाले, उरले किती 3 33 झाले, 11 त्रिक 33, पण बाकी आपली राहिली 9. त्याच्यामुळं काय झालं रे, 9 हा अंक इथे येणार नाही. त्यामुळे आता आपण दुसरा चेक करूया, 9 येणार नाही. मग आता बाकी राहिले आपले 9. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली काय करूया रे, आता तिथं डायरेक्टली आपण जर दुसरा क्वेश्चन जर बघितला, जर 9 टाकल्यानंतर बाकी किती राहत होती 9 राहत होती. म्हटल्यानंतर काय रे, 9ने जास्त अंक जात होता ना. आता आपल्याला 9 पेक्षा 9 कमी असणारा अंक कोणता आहे, एकच आहे. 9 कमी असणारा अंक एकच आहे. म्हणजे काय, कारण इथं 9 टाकल्यानंतर आपली बाकी 9 राहत होती बरोबर. म्हणून आता जर मी 1 टाकला तर माझी बाकी 8 राहणार. त्याच्यापेक्षा मला बाकी 0 राहायचं आहे. म्हणून 9 मधनं डायरेक्टली 0 आपण डायरेक्टली टाकून बघा. त्यामुळं किती होणार 8 11 7 77 झाले. उरलेले किती आपले 77 आणि 6 किती होणार आहेत 83. परत वरचा घेणार आपण 0. मग परत किती 11 पाची 55, उरले किती 5 झाले 53. परत 11 चोक 44 ह्यातनं 44 घालवले तर उरले किती 9 आणि शेवटचं 9 आणि 11 9 99 झालं. निशेष भाग गेला. म्हणजे काय, माझं त्या फुलीच्या जागी तर कोणता अंक असला पाहिजे माझा, तो असणार आहे, म्हणजे तो असेल 0. पुढचा बघूया आपण. पुढचा प्रश्न बघूया काय दिले, पी ही 11ने निशेष भाग जाणारी एक विषम संख्या आहे असं सांगितलं. आता तुम्ही हेच क्वेश्चन पीला एक अंक मानून पण सोडवू शकता आणि ते सोपं पडतं, कारण आपल्याला कन्फ्युजन राहत नाही कधी पण. कारण तुम्ही पी जर घेतलं तर पी अधिकचं किती पुढं काय करावं वगैरे ते आपण जरा कन्फ्युजन होतं. मग त्यापेक्षा काय करूया, आपण ह्या पी जी संख्या त्यांनी म्हणल्या ती आपण एक संख्या मानूया. मग आता काय मी जर मांडली काय, पीने भाग जातोय, पी ही 11ने भाग जाणारी एक विषम संख्या. मग 31ला
11ने भाग पण जातोय आणि ती कसली एक विषम संख्या पण आहे. म्हणजे काय 33 मी जर संख्या मांडली तर 11ने निशेष भाग जाणारे पीच्या पुढची म्हणजेच काय ह्या 33च्या पुढची आपल्याला विचारले दुसरी विषम संख्या कोणती. दुसरी विषम संख्या म्हणजे जर 33च्या पुढची भाग जाणारी समसंख्या जर विचारली तर म्हणजे पुढची आता कोणती संख्या येणार आहे तरी ते 144 येणार, परत 55 येणार, परत 66 आणि 77 अशा संख्या येत जातील किंवा 88 आणि 99 अशा संख्या येत जाणार 11ने भाग जाणारे पुढच्या म्हणजे 33च्या पुढच्या. पण आता आपल्याला विचारले काय 33च्या पुढची विषम संख्याच पाहिजे. मग आता विषम संख्या इथे एक आहे, 55 एक आहे आणि 77 एक आहे. पण ह्यातली कितवी दुसरी 33 नंतर येणारी 55 ही काय झाली पहिली झाली आणि 77 येणार ही कितवी झाली दुसरी झाली. मग आपल्याला तेच पाहिजे. म्हणजे काय आधी 33 होतं आणि आता झालं किती 77. मग किती रे वाढ झाली 33 होती पहिली विषम संख्या ती आता मला घ्यायला लागणार आहे 77. मग कितीनं वाढ झाली आपण डायरेक्टली बघू शकतो तर 44ची वाढ झाल्या. 44ची वाढ झाल्या कोणापेक्षा पहिल्या संख्येपेक्षा. पण आपले ऑप्शन कसे आहेत फक्त 44 आहे का नाही आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल पी अधिक 44 करावं लागेल. कारण पी म्हणजेच काय होती मी काय मांडलेली माझी पहिली विषम संख्या होती आणि त्यामध्ये जर मी 44 ॲड केलं तर मला काय मिळणार आहे 11ने भाग जाणारी विषम संख्या मिळणार 33च्या म्हणजे ह्या पी संख्येच्या पुढची दुसरी. ठीक आहे काय असेल पी अधिक 44. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पुढचा प्रश्न कशामधला आहे लसावी आणि मसावी मधला प्रश्न आहे. काय दिले आपल्याला दोन संख्यांचा लसावी 144 आणि मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या जर 36 असेल तर आपल्याला दुसरी संख्या विचारल्या. आता हेच तुम्हाला सूत्र माहीत आहे. पहिली संख्या पहिली गुणिले दुसरी संख्या यांचा गुणाकार कशाच्या बरोबर असतो त्याच संख्येच्या मसावी गुणिले लसावी एवढा असतो. बरोबर काय तर कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावी एवढा असतो. आता आपल्याला ह्यापैकी दिले काय लसावी दिलाय किती 144 तो 144 आणि त्यांचा मसावी किती आपल्याला दिलाय मसावी आपल्याकडे दिलाय त्यांनी 12 मसावी किती 12 आणि त्यापैकी अजून काय दिले पहिली संख्या त्यापैकी एक संख्या म्हणजे कोणती पण माना जर मी पहिली संख्या 36 मांडली तर दुसरी संख्या त्यांनी विचारली. मग आता दुसरी संख्या मला माहीत नाही म्हणून मी काय म्हटलं ती संख्या x असेल जर असं मानलं तर काय होणार आहे हे जे 36 आहे ते इथं काय रे गुणाकारामध्ये ते जर बरोबर चिन्हाच्या आपण पलीकडे ढकलल्यानंतर काय होतं ते छेदामध्ये जातं म्हणून काय होईल 12 गुणिले 144 छेद 36 म्हणून काय x म्हणजेच काय दुसरी संख्या बरोबर. आता भाग घालूया 12 एके 12 12 त्रिक 36 परत 3 एके 3 3 चौक 12 किती उरले 2 24 झाले आणि 3 8 24 म्हणजे काय तर दुसरी संख्या किती आली 48. दुसरी संख्या किती 48. किती ऑप्शन आहे ऑप्शन नंबर चौथा डी ऑप्शन डी काय असेल उत्तर असेल. नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन कशातला आहे घातांक मधला आहे. काय दिले 2x वर्ग 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 10 24 असा असेल तर x बरोबर किती आपल्याला विचारले. आता काय केलं पाहिजे आधी आपण ह्या 10 24चा आधी वर्गमूळ काढूया. 10 24चं काय करूया वर्गमूळ काढूया. आता वर्गमूळ काढायची पद्धत सोपी तुम्हाला माहीत असेल 4 आहे म्हणल्यानंतर काय 1x आणि 4 आहे म्हणजे ती जे ह्याचं जे वर्गमूळ असणार आहे त्याचं काय एक तर 2 असणार आहे त्याच्या 1x आणि किंवा किती असणार आहे परत आपण 8च्या जागी 1 असतं 8चा वर्ग किती 64 आणि 2चा वर्ग 4 त्याच्यामुळे 1x आणि एक तर 2 असेल किंवा 8 असणार आहे. त्यानंतर समजा परत हे आपण वर्गमूळ काढतोय म्हणून काय करतो रे शेवटची 2 अंक सोडायची आणि त्यानंतर राहिले किती 10 आणि 10च्या आधी पूर्ण वर्ग असणार 9 बरोबर 9 शेजारची संख्या घ्यायची असते मग आपण घेणार 9 आणि 9चं वर्गमूळ काय असतं 3 म्हणजे एक तर
ह्या संख्येचं वर्गमूळ 32 असेल किंवा 38 असेल. फक्त आपल्याला कन्फर्म करावं लागतं, कारण ह्याच्यामध्ये कोणतीही संख्या असणार आहे 35, आणि 35चं वर्गमूळ करणं सोपं आहे. काय 5चा वर्ग आपण हा असं लिहितो 25, आणि 3च्या पुढचं 4, आणि त्या दोघांचा गुणाकार लिहितो 12. 25 मधली संख्या असणार आहे, आणि हे जे वर्गमूळ आहे ते 12 25 पेक्षा लहान आहे, त्यामुळं ह्याचं वर्गमूळ किती येणार आहे 32. वर्गमूळ किती येईल 32. म्हणून काय झालं 2x वर्ग बरोबर काय मिळणार आपल्याला 32 मिळेल. मग राहिलं काय x वर्ग बरोबर हे 2 इकडं आल्यानंतर काय छेदात जाईल, छेद 2 बरोबर. x बरोबर काय होणार आहे 2 के 2 आणि 2 16 2 32, म्हणून x वर्ग काय आला 16. मग आता परत आपल्याला फक्त x काढायचं आहे, म्हणून काय करणार दोन्ही बाजूचं आपल्याला काय घ्यावं लागेल वर्गमूळ घ्यावं लागेल. मग x वर्गाचं वर्गमूळ x मिळेल आणि 16चं वर्गमूळ 4, म्हणून काय आलं x बरोबर आपलं काय येईल 4 येईल. x बरोबर किती येणार आहे 4 येणार आहे. ऑप्शन मग किती उत्तर आपल्याला दिले ऑप्शन चौथा किंवा 4 नंबर आपलं उत्तर येईल. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे आता आपल्याला 4.18 भागिले, मी डायरेक्टली लिहितो इथं भागिले 0.418 अधिक 52.7 भागिले 5.27 भागिले 5.27 या राशीची किंमत किती आहे विचारली. आता आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, हे जे दशांश चिन्ह आहेत ती आधी घालवली पाहिजेत. मग आता पहिल्या ह्याच्यात बघा की डायरेक्टली इथलं जे दशांश चिन्ह आहे सगळ्यात जास्त घरं कुठे आहेत छेदात आहेत, आणि किती घर आहेत दशांश चिन्हाच्या पुढं 3 घर आहेत. 3 घरं म्हणल्यानंतर आपण काय करणार आता 3 घरं म्हणल्यानंतर 1000 एकावर तेवढी शून्य लावतो आपण, आणि त्यांना काय करायचं अंशात आणि छेदामध्ये भागायचं गुणायचं. म्हणल्यानंतर काय होणार आहे 4.18 गुणिले 1000 छेद 0.418 गुणिले 1000 परत अधिक. आता इथं ह्याच्यामध्ये ह्या पूर्णांकामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे जास्तीत जास्त घर किती 2च आहेत. किती घर आहेत 2 म्हणल्यानंतर आपण 1 वर 2 शून्य म्हणजे किती लावणार 100, आणि 100 काय करतो आपण अंशात आणि छेदामध्ये काय करायचं त्यांचा गुणाकार करायचा. छेदात 5.27 गुणिले 100. आता असं केल्यानंतर काय होणार आहे ह्या छेदातलं ह्या 3 शून्यांना हे दशांश चिन्ह काय होईल निघून जाईल, आणि वरच्यातल्या ह्या 2 शून्यांना हे दशांश चिन्ह निघून जाईल आणि एक एक्स्ट्रा राहील. म्हणजे काय 418 वर 1 शून्य जास्त लागेल आणि छेदामध्ये फक्त काय राहील 418 अधिक. तसंच इथं आता ह्या 2 शून्यांना हा इथलं 2 घरं काय होतील ते निघून जातील, म्हणजे काय छेदामध्ये फक्त काय राहणार आहे 527. आता अंशामध्ये एकच घर सोडून दशांश नाही, म्हणून 1 शून्य झाल्याने 1 शून्य त्याच्यावर एक्स्ट्रा लागेल, म्हणजे किती 527 10. आता परत आता इथं डायरेक्टली भाग जाईल का, डायरेक्टली भाग घालूया. 418 एके 418, इथं पण 418 एके 418 होणार आहे. परत पुढं त्यानंतर इथं पण 527 एके 527 आणि 527 एके 527. मग राहिलं काय फक्त 10 अधिक 10 राहिलं, आणि 10 किती होणार आहे 20. 10 किती होईल 20 होईल. ह्यामध्ये फक्त काय हे दशांश चिन्ह काढणं महत्त्वाचं आहे, आणि ती काढायला सोपी पद्धत काय ही जेवढी घरं असतील जास्तीत जास्त अंशात आणि कोणत्याच छेदात आहे त्याच्यावर फक्त एकावर तेवढी शून्य लावून आपण ते अंशात आणि छेदात गुणाकार केल्यानंतर ते दशांश चिन्ह निघून जातं. म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे आता आपल्या ह्याचं 20 उत्तर आहे. ऑप्शन नंबर ए पहिला ऑप्शन कितवा पहिला. पुढचा बघूया आता आपण. पुढचं काय दिले 2.04 गुणिले 0.05. आता गुणाकार आहे पण दशांश चिन्ह असलेल्या संख्यांचा गुणाकार आहे. आता ह्यावेळी काय करायचं साधं सिंपल काय करायचं की आपण डायरेक्टली आता हे 24ला मानू शकत नाही कारण 4च्या अलीकडे शून्य आहे. मग काय करूया हे आहे असं ठेवूया 2.04 आहे असं ठेवा आणि ह्याला फक्त ह्या 5 न गुण्या. इथं असं कन्सिडर करायचं की तिथं दशांश चिन्ह नाही असं कसं कन्सिडर करून पहिल्यांदा काय करूया गुणाकार करूया. म्हणजे काय 5 चोक 20 ह्याच्याले 2 5 0 0 आणि हे 2 2 झाले आणि 5 दुनी 10.
5 दोन्ही 10. आता उत्तर काय आलं माझं 1020. पण मला आता दशांश चिन्ह द्यायचं आहे कारण दोन्ही साईडला दशांश चिन्ह आहेत. फक्त जे काही तुमचा गुणाकार आला आहे त्यामध्ये फक्त काय घरं मोजायची. आधीच्या गणितामध्ये दोन्ही मिळून किती घरं सोडून दशांश चिन्ह आहे. इथं किती आहे रे 2 आहे. इथं 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे. इथं पण किती 2 घरं म्हणजे एकूण किती 4 घरं सोडून दशांश चिन्ह मला द्यायचं आहे. म्हणजे किती 1 2 3 4 म्हणजे मला इथं दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे की माझं फायनल उत्तर काय असेल 0.102. आता इथं घरं मोजताना ह्या शून्याला पण कन्सिडर करावा लागतो. पण इथं तुम्ही शेवटचं उत्तर लिहिताना तो लिहिला नाही तरी चालतो कारण त्या शून्याला काहीही अर्थ नसतो. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 0.102. कुठे आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी हे काय असेल तुमचं उत्तर असेल. पुढचा बघा. पुढचं काय दिलं आहे पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. पहिला अपूर्णांक किती आहे 19/6. पुढचा आहे 22/7. 22/7. 40/13. 40/13 आणि शेवटचा अपूर्णांक आहे 28/9. 28/9. आता आधी पहिला घर काढ्या. जर प्रत्येकाची पहिला घर आता ह्याला काय दशांश चिन्हामध्ये आपल्याला रूपांतर केलं पाहिजे. म्हणजे इथे किती होणार आहे 7×3=18. इथं पण 7×3=21. इथं 13×3=39 आणि 9×3=27. म्हणजे काय झालं रे प्रत्येक ह्याच्यात काय झालं पहिलं घर सेम झालं. म्हणजे काय 3 सगळीकडे सेम आहे. त्यामुळे आपल्याला परत पुढं अजून गेलं पाहिजे. आता 7×18 म्हणजे काय सगळं संपलं म्हणून राहिला किती 1 आणि झाले किती ते 10 म्हणून इथं आपण काय दिलं दशांश चिन्ह दिलं. परत मग काय करणार 6×1=6. पुढचा आता चेक करूया. इथं परत तसंच 7×3=21 म्हणल्यानंतर परत राहिला 1 आणि परत ते किती झाले 10. परत आपल्याला किती तर 7×1=7च करावं लागलं. परत इथं बघा 13×3=39 किती उरला 1 उरले म्हणून काय झाले परत 1 घेतला आपण त्यामुळे परत काय झालं 10 झाले. पण 10 13पेक्षा कमी आहे म्हणून आपल्याला अजून एक शून्य वाढवावं लागेल. म्हणजे झालं ते किती 100. मग आता 100 म्हणल्यानंतर किती 13 किती 4 दर्शित जास्त आहे 13×7=91 झाले. म्हणजे इथे किती झालं हे 3.7 पर्यंत आलं. किती आलं 3.7 पर्यंत आलं ते. त्यानंतर मग आता परत म्हणल्यानंतर सॉरी आपल्याला एक शून्य आपण इथे एक एक्स्ट्रा घेतलं त्यामुळे इथं पण आपल्याला शून्य लिहावं लागेल. म्हणजे 3.0 समथिंग काहीतरी असं उत्तर येईल. आता इथं परत इथलं किती केलं तर आपण 9×3=27 3 लिहिलं आहे. दशांश चिन्ह घ्यावं लागेल आता परत. त्यामुळे राहिला किती 1 आणि त्यानंतर परत किती झाले 10 म्हणून काय 3×1=3. म्हणजे हे 3 सगळे काय आले सेम आले. त्यामुळे आपल्याला अजून पुढं जावं लागेल. म्हणून आपण किती इथं केलं तर 6×1=6 म्हणजे राहिले किती आपले 4 झाले 40. परत किती 6×6=36 म्हणजे ह्याचं 3.16 आले. आता इथं चेक करा. परत आपले किती राहिलेले 3 राहिलेले म्हणजे झाले ते किती 30. परत 7×4=28 म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं 3.14. आणि ह्याचं एकदा चेक करा. आपल्याला किती एकच राहिला 9×1=9 परत 1 राहिला 10 झाले परत 9×1=9 म्हणजे हे 3×1=3 असंच होत जाणार आहे. आता हे जर सगळं जर बघितल्यानंतर आपल्याला मिळालं 3.16 सगळ्यात मोठा आपल्याला नंबर मिळतोय. 3.16 आपल्याला सगळ्यात मोठा नंबर मिळतोय. तो कशाचा आहे कोणत्या अपूर्णांकाचा आहे तर 19/6चा अपूर्णांकाचा आहे. त्याच्यामुळे काय असणार आहे सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता असेल तुमचा 19/6. तो म्हणजे ऑप्शन नंबर पहिला आपला काय असणार आहे सगळ्यात मोठा असेल. पुढचा बघा. पुढचा क्वेश्चन आता काय दिले एका पुस्तकाचा 3/7 एवढा भाग व 15 पाने वाचून झाल्यानंतर 19 पाने काय झातात शिल्लक राहतात. तर आपल्याला विचारले त्या पुस्तकात एकूण पाने किती असा प्रश्न आहे. आता पुस्तकाची पाने आपल्याला दिले का नाही. एकूण पुस्तकाची पाने आपल्याकडे दिलेली नाही. ती समजा जर मी x मांडली म्हणजे काय x काय झाली एकूण पाने एकूण पुस्तकाची पाने ते किती आहेत x एवढी मी मांडली. आता त्या पुस्तकाच्या पहिल्यांदा किती भाग वाचलाय रे 3/7 कोणाचा तर ह्याच एवढ्या पानाच्या पुस्तकाचा म्हणजे काय 3/7 एवढ्या पुस्तकाचा पहिल्यांदा किती भाग वाचला मी 3/7. त्यात अजून 15 पाने वाचले म्हणून अजून वाचली म्हणजे काय होणार आहे अधिक अजून 15 पाने वाचली एवढी म्हणजे एवढा काय झाला रे
एवढा हा भाग 3x/7 अधिक 15 हा एवढा काय झाला, वाचलेला भाग झाला. आणि एवढं वाचून झाल्यानंतर किती पानं शिल्लक राहत आहेत, 49 पाने शिल्लक राहतात. मग आता मला आपल्याला समीकरण तयार करायचं झालं तर मी कसं करू शकतो, एकूण पाने वजा वाचलेली पाने, बरोबर. एकूण जे काही तुमच्याकडे पुस्तकाची पानं असतील त्याच्यातून जर तुम्ही वाचलेली पानं वजा केली तर आपल्याला मिळणार काय, शिल्लक राहिलेली पाने. मग एकूण पाने माझ्याकडे किती आहेत, x एवढे आहेत, वजा ही वाचलेली पाने, आणि हे केल्यानंतर मला शिल्लक राहिलेली पाने मिळणार आहेत. ती किती असतील, ते आपल्याला दिलेत, 49 पानं शिल्लक राहतात. झालं. आता हे आपलं समीकरण तयार झालं. सोडवूया. x वजा, आता हे कंसात आहे, कंसातून बाहेर काढल्यानंतर काय रे, जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलतात. त्यामुळे हे अधिक 3/7 काय होणार आहे, वजा 3x/7 होणार आहे. अधिक 15च काय होणार आहे, वजा 15, बरोबर काय आलं, 49. आता काय करूया, हे आहे असं ठेवूया, आणि हे अधिक 15 आहे ते तिकडे गेल्यानंतर काय होईल, वजा 15 आहे ते तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, अधिक 15 होईल. म्हणजे आणि इकडं काय होणार आहे, परत आपल्याला छेद समान करावं लागेल. म्हणजे काय, 7 तिरका गुणाकार 7, म्हणजे काय 7x वजा 3x/7 बरोबर 49 आणि 15 किती, 49 आणि 5 54 आणि 10 किती आले, 64. किती झाले, 64. मग किती होणार परत, 7x वजा 4x 3x 4x बरोबर हे छेदातलं 7 तिकडे गेल्यानंतर काय होणार, गुणाकार होईल. म्हणून काय 64 गुणिले 7. म्हणून काय मला फक्त आता पाहिजे काय, x पाहिजे. मग त्यामुळे हे राहिलेले 4 काय तिकडे गेल्यानंतर छेदात जाईल, 64 गुणिले 7/4. मग बाकी इकडे लिहितो मी x बरोबर, मग काय आला, 4 भाग घालूया, 4 × 4 4 × 4 उरले किती, 2 झाले 24 आणि 4 × 24 आणि 16 किती, 12 दर्शे, 16 12 दर्शे. आणि x 112 आला. आणि x म्हणजेच मी काय मांडले रे, त्या पुस्तकाचे एकूण पानं मांडले. त्याच्यामुळे उत्तर काय आलं माझं, एक पुस्तकाची एकूण पानं किती असणार आहेत, 112 असतील. ठीक आहे. नेक्स्ट बघा. पुढचा क्वेश्चन काय दिला आपल्याला, एक संख्या दिल्या 0. किती शून्य आहेत, 3 6 2 8. किती शून्य आहेत, 8. 1 2 3 4 5 6 7 8 27 बरोबर. आता ह्याला त्यांनी कशामध्ये लिहिले, 0.27 गुणिले 10चा घातांक x अशा ह्याच्यामध्ये लिहिले. तर आपल्याला विचारलं आहे, तर तो जो x आहे त्याची व्हॅल्यू किती असणार आहे. तर आता बघा, आपण पहिल्यांदा हे माहीत पाहिजे का आपल्याला, जर दशांश चिन्हाच्या पुढं जर तेवढे शून्य असतील आणि जर त्याचं आपल्याला जर 10च्या घातांकामध्ये जर लिहायचं असेल किंवा 10च्या काहीतरी घातांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण ते कसं करतो, त्याला वजा चिन्ह लावतो. आणि जर दशांश चिन्ह नसेल तर तिथं अधिक असतं. आता इथं दशांश चिन्ह म्हटल्यानंतर जो काही x असणार आहे त्याला काय असणार आहे, वजामध्ये त्याचं उत्तर असणार आहे. मग आता डायरेक्टली आपण बघा, इथं किती घेतले, 57 नंतर दशांश चिन्ह घेतलं आहे. मग आता इथं जर 27 नंतर दशांश चिन्हानंतर किती घर आहे, तरी 3 3 6 2 8. म्हणजेच काय, किती घर आहे ती 8. म्हणल्यानंतर तेवढी काय करायला लागतील आपल्याला, 10वर तेवढं काय असतो आपण घातांक लावतो, जेवढी शून्य असतील तेवढा आपण घातांक लावतो. म्हणजे किती आपल्याला घर आहे ती 8 घर आहे. त्याच्यामुळे काय येणार आहे, 10चा घातांक किती येणार आहे, वजा 8 काय असेल उत्तर असेल. ठीक आहे. किती ऑप्शन आहे, वजा 8. बी ऑप्शन आहे आपला. किती दिले, वजा 8. पुढचा क्वेश्चन बघा. आता काय दिले, 2 संख्यांचे गुणोत्तर ते किती दिले आपल्याला, 8/5. 2 संख्यांचे गुणोत्तर किती दिले, 8/5. मग आता पहिल्या मोठ्या संख्येत 8 मिळवले आणि लहान संख्येत 5 वजा केले. असं केल्यानंतर काय झाले, तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते असं सांगितले त्यांनी. आता काय करा, आपल्याकडं फक्त काय गुणोत्तर आहे, आपल्याकडं फक्त आता गुणोत्तर आहे. त्याच्यावरून आपण काय लहान संख्या आणि मोठी संख्या काढूया.
आता गुणोत्तर 8 5 आहे, त्याच्यामुळे लहान संख्या कोणती असणार आहे, ज्याचं गुणोत्तर 5 आहे ती लहान असेल आणि ज्याचं गुणोत्तर मोठं आहे ते मोठी संख्या असणार आहे. मग आता लहान संख्या जर 5 असेल तर मला संख्या मानायची असेल तर आपण किती त्याला x हा अक्षर देतो, म्हणजे ती लहान संख्या कोणती असेल 5x आणि मोठी संख्या कोणती असेल तर ती असेल 8x. हे काय केलं आपण पहिल्यांदा त्या संख्या मांडल्या. त्यानंतर आता काय करायचं आहे, मोठ्या संख्येत 8 मिळवायचं आहे. मोठी संख्या कुठे आहे 8x, त्याच्यामध्ये काय करायचं आहे 8 मिळवायचं आहे, म्हणजे काय अधिक 8 केलं. व लहान संख्येतनं काय करायचं आहे 5 वजा करायचं आहे. मग आता लहान संख्या कोणती 5x आहे, मग त्याच्यातनं 5 वजा करायचं आहे. वजा म्हणजे आपण वजा केलं. असं केल्यानंतर काय होतं आहे, हे सगळं केल्यानंतर मोठी संख्या म्हणजे कोणती 8x अधिक 8 मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. म्हणजे काय, मोठी संख्या आणि लहान संख्या दोन्ही लिहितो मी, इथं लहान संख्या लिहिली तर ही मोठी संख्या ह्या लहान संख्येच्या काय होते दुप्पट होते. म्हणजे काय, ह्या सगळ्याची काय करायला लागेल मला दुप्पट होते आणि मध्ये कोणतं चिन्ह येईल माझं बरोबर. का तर समीकरण तयार झालं. काय हे सगळं केल्यानंतर काय, मोठ्या संख्येतनं 8 मिळवल्यानंतर आणि लहान संख्येतनं 5 वजा केल्यानंतर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. आता ह्याच्यावरून मला x मिळेल का, आपल्याला मग विचारले काय फक्त तर लहान संख्या कोणती. आता x मिळाल्यानंतर मग लहान संख्या पण मिळेल. सोडूया आपण. 8x अधिक 8 बरोबर 2 कंसातला गुण्या 10x वजा 10. आता हे 8x तिकडे ढकल्या म्हणजे काय होईल वजा होईल, हे 10x वजा 8x आणि हे वजा 10 इकडे जर आलं बरोबर चिन्हाच्या तर काय होणार आहे अधिक होईल आणि 8 अधिक 10 म्हणजे काय 10 आणि 8 18 बरोबर 10x वजा 8x 2x. आपल्याला फक्त x पाहिजे त्यामुळे हे 2 काही इकडे आल्यानंतर काय होईल छेदात जाईल बरोबर x. मग x बरोबर किती 2 के 2 आणि 2 9 18 म्हणजे 9 बरोबर x आला. मग x ची व्हॅल्यू जर 9 आली तर आपली लहान संख्या कोणती आहे रे, लहान संख्या फक्त किती 5x एवढी ती लहान संख्या आहे. म्हणून मग 5 गुणिले 9 बरोबर किती येईल, बरोबर किती येणार आहे 45. म्हणजे लहान संख्या कोणती येईल 45 काय असेल आपली लहान संख्या असेल. ऑप्शन किती आहे, ऑप्शन नंबर डी, चौथा नंबर काय येईल आपलं उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन बघा. काम आणि वेळ म्हणजे त्यातला क्वेश्चन आहे. काय दिले 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी लागेल असं विचारले. आता तुम्हाला आपण मागच्या वेळेस बघितले सूत्र काय M1. आता ह्यामध्ये फक्त काय माणसांचा आणि दिवसांचाच उल्लेख आहे, तासांचा आणि कामाचा उल्लेख आहे का नाही, काम सेमच आहे. त्याच्यामुळे फक्त काय असेल M1 D1 बरोबर M2 D2 आणि M1 म्हणजे काय आधीची माणसं, M2 म्हणजे नंतरची माणसं. तेच काम जर माणसांची मजुरांची संख्या वगैरे बदलली तर D1 म्हणजे पहिल्या केसमध्ये लागणारे दिवस आणि D2 म्हणजे दुसऱ्या केसमध्ये लागणारे दिवस. मग आता किती आहे रे M1 आपल्याला पहिल्यांदा काय दिले, सुरुवातीच्या मजुरांची संख्या पण दिली नाही आणि नंतर पण दिली नाही, फक्त काय दिवसांचं त्यांनी सांगितले. पहिल्यांदा काय 60 दिवसात संपत होतं, दुसऱ्यात माणसं M2 ती आपल्याला दिलेली नाहीत, तेच फक्त विचारले आणि ते आपल्याला आता किती दिवसात संपवायचं आहे 36 दिवसात संपवायचं आहे. मग आपल्याला फक्त विचारले काय म्हणजे काय दुसऱ्या केसमध्ये म्हणजे M2 आपल्याला विचारले, M2 म्हणजे हे दुसऱ्या केसमध्ये लागणारी माणसं पहिल्या केसमध्ये कितीच्या पट असतील ते विचारले. म्हणून काय करावं लागेल M1 आहे असं लिहावं लागेल आणि 60 आणि हे 36 काय करावं लागेल इकडं आणावं लागेल आणि म्हणून बरोबर आपल्याला काय मिळेल दुसऱ्या केसमध्ये जर ते काम 36 दिवसात पूर्ण करायचं असेल तर पहिल्या माणसांच्या पटीत किती माणसं लागतील ते आपल्याला मिळेल. मग आता डायरेक्टली काय कितीनं भाग जाईल 12 पंचे 60 आणि 12 ते 36 म्हणजे किती आलं रे M1ला कितीनं गुणावं लागेल 5/3 गुणावं लागेल. म्हणजे गुणावं लागेल म्हणजेच काय तेवढ्या पटीत माणसं मला लागतील पूर्वीच्या कम्पेअरमध्ये. म्हणजे काय पूर्वी जर M1 लागत असतील तर आता मला 5/3 एवढ्या पटीनं जास्त माणसं लागतील. म्हणजे आपला ऑप्शन कोणता दिला त्यांनी 4 नंबरचा ऑप्शन आहे 5/3 काय असेल उत्तर येईल. पुढचं बघा. काय दिलंय सुबोधला 28 दिवसांची मजुरी 28 दिवसांची मजुरी किती दिल्या त्यांनी आपल्याला 12
सॉरी 1820 रुपये दिला. 1820 रुपये. 28 दिवसांची मजुरी किती आहे? 1820 रुपये दिल्या. तर 975 रुपये मिळवण्याकरता किती दिवस काम करावे लागेल? हे आता हे तिरकस गुणाकारानं पण सोडवू शकतो आपण. आधी काय करूया, आधी एका दिवसाची काढून त्या पद्धतीने जागा. म्हणजे काय, जर 28 दिवसांना त्याला 1820 रुपये मिळत असेल तर एका दिवसाची मजुरी काढण्यासाठी काय करावं लागेल? मिळणारे रुपये छेद किती दिवस काम केलं ते करावं लागेल. आता कितीनं भाग घालूया? 14नं घालूया. 14 दुनी 28, इथं 14 एके 14, किती 4 उरले? 42 झाले. आणि 14 त्रिक 42. परत 2 एके 2, 2 सक्क 12 आणि 2 पंचे 10. म्हणजे काय रे, एका दिवसाची मजुरी किती आली? 65 रुपये एवढे आली एका दिवसाची. आता मला पाहिजे किती रे? आता 975 रुपये मला एवढे काय पाहिजे? रुपये मिळवायचे. म्हणजे काय, एका दिवसाची जर 65 रुपये असेल म्हणजे काय, तर मग 65 दिवसाला मी जर x एवढे दिवस मानले तर मला किती रुपये मिळणार आहेत? 975 रुपये मिळणार आहेत असं लिहिले. बरोबर का? तर एका दिवसाची 65 रुपये, जर मी x दिवस एवढं काम केलं तर मला 975 रुपये मिळतील. मग आता x दिवस मला काढायचे आहेत. मग काय करावं लागेल? हे 65 इकडं आल्यानंतर काय जाणार आहे? छेदात जाईल. मग आता x बरोबर कितीनं भागालूया? 65 म्हणल्यानंतर 13 बघा, 13 पाची 65, परत 13 सत्ती 91, परत किती उरले? 6 आणि 13 पाची 65 आणि 5. मग x म्हणल्यानंतर परत किती झाले रे? 5 आणि 5 एके 5, किती 2 उरले आणि 5 5 25. म्हणजे x बरोबर किती आले? 15 दिवस मला काय करावं लागेल? काम करावं लागेल. किती दिवस? 15 दिवस. म्हणजे किती उत्तर येते? बी ऑप्शन येईल. आता हे काय झालं रे, एक आपण एका दिवसावरून काढलं. पण आपल्याला जर हे तिरकस गुणाकारानं करायचं असेल तर काय, 28 दिवसांची मजुरी किती आहे? 1820 रुपये आहे. तर मग आता मला किती रुपये मिळवायचे आहेत? 975 रुपये मिळवायचे असतील तर मला x दिवस एवढ्याचं काम करावं लागत असेल तर हे काय झालं? तिरकस गुणाकारण झालं. मग आता डायरेक्टली आपण काय करूया, फक्त ह्यामध्ये काय, रुपयांच्या खालीच रुपये लिहायचे आणि दिवसाच्या खालीच दिवस लिहायचे. मग तिरकस गुणाकार आपण कसा करतो? हे 975 गुणिले 28 भागिले किती? 1820 होणार आहे. बरोबर मला काय मिळेल? हा x मिळेल. म्हणजेच काय लागणार आहे? दिवस. आता परत भागाला इथं परत 14 दुनी 28, 14 एके 14, 14 त्रिक 42. सेम आपण जो भागात इथं केला आहे तोच इथं येणार आहे. ते त्याला परत 65 आलं. परत सेम 13 पाची 65, परत 13 7 91 आणि 13 पाची 65 आणि परत 5 एके 5 आणि 15 पाची 75. परत मग काय आलं? x बरोबर 15 दिवस एवढे काय लागतील? मला 15 दिवस लागतील. कशासाठी? तर मला जर 975 रुपये मजुरी मिळवायची असेल तर किती दिवस काम करावं लागेल? 15 दिवस. पुढचा बघा. काय दिले? सरासरीवरचा एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची सरासरी किती दिल्या? 14 वर्ष. 50 विद्यार्थी सरासरी आपल्याकडे दिल्या 14 वर्ष. आता वर्ग शिक्षकात परत काय झालं आहे? वर्ग शिक्षक त्यामध्ये ॲड झाला आहे. वर्ग शिक्षकासहित वयांची सरासरी 14.5 वर्ष होते. म्हणजे वर्ग शिक्षकपणाला म्हणल्यानंतर आता झाले की तरी 51 माणसं झाली आणि त्यांची सरासरी आपल्याला दिल्या, सरासरी किती दिल्या? 14.5 वर्ष एवढी दिला. आता विचारले काय आपल्याला? तर वर्ग शिक्षकाचे वय किती? आता ही जी काही सरासरी वाढली ती का वाढली असेल रे? कारण वर्ग शिक्षक आहे त्यामध्ये ॲड झाला आहे आणि वर्ग शिक्षक ॲड झाल्या असल्यामुळे काय झाले, ही वरची जी काही 0.5 वर्ष जी काही सरासरी वाढली आहे ती कशामुळे झाल्या? तर वर्ग शिक्षकाच्या वयामुळे वाढलेलं असेल. मग आता पहिल्या ह्याच्यावरून हे जे काही पहिलं सेंटेन्स आहे तर त्याच्यावरून आपण काय काढू शकतो? ते जे काही 50 विद्यार्थ्यांचे आहे त्यांची वयांची बेरीज मिळेल आपल्याला. कशी? डायरेक्टली आपण जर 50 गुणिले 14 केलं तर 14 पंचे किती? 70 म्हणजे किती? 700. ही 700 काय आली? ही फक्त ह्या 50 विद्यार्थ्यांची वयांची बेरीज झाली. आता परत ह्या वाक्यावरून काय मिळेल?
ह्या वाक्यावरून काय मिळेल, 51 जणांच्या वयांची बेरीज मिळेल मला. मग काय त्यासाठी काय करावं लागेल, 14.5 गुणिले हे 51 करावं लागेल. 14.5 गुणिले 51. आता 51 डायरेक्टली 5 करू शकतो आपण, कारण 4 आणि 5 खूप जवळचे संख्या, त्यामुळे डायरेक्टली 51 गुणाकार करूया. 51 5 किती होणार आहे, हे 5 1 5 आणि 5 5 25 होणार आहे. म्हणजे किती, 225. म्हणजे हातच्याला किती, थांबा आपण डायरेक्टली मग सोपं हे करूया. 5 1 5 4 1 4 1 1 1 परत फुली 5 5 25 हातच्याले 2 5 20 आणि 2 22 हातच्याले परत 2 परत 5 1 5 आणि 2 7 आणि का आपण खाली काय करतो बेरीज 5 आणि 4 9 2 1 3 आणि 7 आणि आपल्याला दशांशचिन्ह द्यायचं आहे कुठं, एक घर सोडून. म्हणजे किती येणार आहे 739.5. हे काय आली, ह्या 51 जणांची त्यांची वयांची बेरीज झाली. आता जर बघितलं ह्या 50 जणांची किती आली ती रे 700 आणि 51 जणांची आली किती 739.5. ही जी काय 39.5 वरची आले, कारण इथं आपण जर डायरेक्टली बघितलं तर किती जास्त झाल्या 39.5 वर्ष. आता ही 39.5 वर्ष का झाले असणार आहे, कारण ह्यानंतर इथं काय झालं आहे, शिक्षक पण वर्ग शिक्षक त्यांची भरती झाल्या. त्यामुळे वर्ग शिक्षकाच्या भरतीमुळं हे जे काय वरचं जे काय 39.5 आहे ते कोणाच्या वर्ग शिक्षकामुळं वाढलेले त्यांची सरासरी. त्याच्यामुळं त्या वर्ग शिक्षकाचं वय किती असणार आहे 39.5 वर्ष. ठीक आहे, पुढचा बघू आपण. काय दिले, माझ्याकडे 5, 10 व 20 रुपयांच्या समान नोटा असून त्यांची किंमत, आपल्याकडे किती किती नोट आहेत 5, 10, 20 एवढ्या रुपयांच्या समान नोट आहेत आणि त्यांची किंमत, एकूण किंमत किती आहे 2450 रुपये एवढी काय किंमत आहे. तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती विचारली आपल्याला. मग आता जर आपण बघितलं तर प्रत्येक नोट काय रे सेम आहेत. म्हणजे काय 5 रुपयांच्या पण तेवढ्याच आहेत, 10च्या पण तेवढ्याच आहेत आणि 20च्या पण तेवढ्याच आहेत. जर मी त्या नोटांची संख्या x मांडली, तर 5 रुपयामध्ये किती असणार आहेत, 5 गुणिले त्या नोटांची संख्या अधिक 10 गुणिले त्या नोटांची संख्या अधिक 20 गुणिले त्या नोटांची संख्या बरोबर मला काय मिळणार आहे, एकूण रक्कम मला मिळेल किती 2450. काय मिळेल, सगळ्या नोटांच्या किंमत बरोबर एकूण रुपये किती आले, 10 5 15, 15 ने 20 35, 35 x बरोबर किती 2450. म्हणून x बरोबर काय मिळणार आहे मला 2450 भागिले 35. मग x बरोबर किती मिळेल आता 5 7 35 आणि 5 चौक 20 परत 45 झाले आणि 5 9 45 आणि वरचे 7 आणि परत 7 1 7 आणि 7 7 49. म्हणजे x बरोबर किती आला 70. आणि x बरोबर 70 म्हणजे आणि x आपण काय म्हणलाय तर प्रत्येक रुपयाच्या असणाऱ्या नोटांच्या किंमत म्हणजे ती किती x ती आपण मांडली आणि ती किती आली 70 रुपये. म्हणजे काय प्रत्येक रुपयांच्या माझ्याकडे किती नोट आहेत 70 एवढ्या नोटा आहेत. ठीक आहे, पुढचं बघा. पुढचं काय दिलंय, 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे नंबर दिलेत, त्यांची संख्या 42 30 25, 42 30 25 ते 42 30 58. ह्या सिरीजच्या काय आहेत क्रमांक आहेत, ह्या सिरीजच्या नोट आहेत 50 रुपयांच्या. कुठल्या 42 30 25 ते 42 30 58 पर्यंत सिरियल क्रमांक ते नोट आहेत. तर त्या पुडक्यात आपल्याला विचारले एकूण रक्कम किती आहे. पण आता आपल्याला काय करावं लागेल, आधी एकूण नोटा काढाव्या लागतील. एकूण नोटा काढाव्या लागतील. त्यासाठी सिरीजची आम्ही काय केली पाहिजे, वजाबाकी केली पाहिजे. म्हणजे 8तनं 5 गेले 3, 5तनं 2 गेले 3, म्हणजे आणि इकडं काय 0 0 0. म्हणजे काय माझ्याकडे एकूण नोटा किती आहेत 33. काय असतील 33 नोटा येतील. पण हे 33 उत्तर बरोबर आहे का नाही, कारण आपल्याला त्यातमध्ये एक अजून ॲड करावं लागेल. म्हणजे एक का ॲड करावं लागेल रे, कारण आपण जर मोजताना आपण काय करतो पुढच्या संख्या नेहमी मोजत असतो. समजा 1 ते 1 ते 10 मध्ये मला किती ॲड करावं लागणार आहे. जर वजाबाकी केली 1 ते 10 संख्यांची तर किती येते ती
9 येते, म्हणून त्या 9 नोटा आहेत का? 9 नोटा असणार आहेत का? नाही. तर माझ्याकडे एकूण 10च नोटा असणार आहेत. त्यामुळे इथं पण तसंच वजाबाकी भले आपली 33 आली असेल, पण ॲक्च्युअलमध्ये नोटा किती असणार आहेत? एक संख्या जास्तच असणार आहे. त्यामुळे माझ्याकडे नोटा किती असणार आहेत? खऱ्या 34. आणि ह्या 34 किती रुपयांच्या आहेत? 50 रुपयांच्या. म्हणून ह्याला आपण गुणिले 50 करूया. गुणाकार म्हणजे हा शून्य राहील. 5 चौक 20, 4 2, 5 त्रिक 15 आणि 2 17. म्हणजे किती? त्या पुढक्यात एकूण रक्कम माझ्याकडे किती असणार आहे? 1700 रुपये एवढी रक्कम असणार आहे. हे महत्त्वाचं आहे. वजाबाकी भले 33 येईल आपले, पण दोन संख्येतली जर वजाबाकी आली तर त्याच्यापेक्षा एक जास्त आपल्याकडे नोट असते. जसं आपण 1 ते 10 बघितलं. त्यामुळे काय केलं आपण? अधिक 1 केलं 34 आणि गुणिले 50 केल्यानंतर काय आलं? 1700. म्हणजे किती? आपला ऑप्शन नंबर बी असे आपला काय असेल? उत्तर असेल. पुढचा बघा. नेक्स्ट काय दिलं आपल्याला? एका दिवसाचे एकूण किती सेकंड्स होतात? आता एका दिवसाचे पहिल्यांदा आपण एका दिवसाचे किती असतात? 24 तास. एका दिवसाचे किती असतात? 24 तास. ह्या 24 तासाचे जर मला मिनिटामध्ये करायचं असेल तर एका तासाचे मिनटं किती? 60 म्हणतो आपण. एका तासाची मिनटं किती? 60. परत ह्या मिनिटाचं आपल्याला परत अजून कशात करावं लागेल? सेकंड्समध्ये. आणि एका मिनिटाचं परत 1 मिनिट म्हणजे किती सेकंड? 60 सेकंड्स. म्हणजे परत 24 तासाचं मिनिटात झालं आणि ह्या मिनिटाचं परत सेकंड्समध्ये झालं. मग आता आपल्याला ह्यांचं काय करावं लागेल? गुणाकार करावं लागेल. गुणाकार करावं लागेल. किती येणार आहे? 24 6 36. 3600 गुणिले किती होते? 24 होईल. 3600 गुणिले 2400. 36 गुणिले आपल्याला 24 करावं लागेल. किती होतं आहे? आता परत हे वरचे 2 शून्य आपण आहे आधी लिहूया आणि गुणिले का 24 नको रे आपण. म्हणजे हे 3400. हे डायरेक्टली 0 0 होईल. परत 6 चौक 24, 4 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, 14 आणि 12 26, 4 2, 3 2 6 2 8. किती आले रे? 86,400 काय आली? सेकंड्स आले. 86,400 सेकंड्स काय असेल? उत्तर असेल आपलं. ठीक आहे. काय केलं? पहिल्यांदा 24 तासाचं परत मिनिटात केलं आणि मिनिटाचं परत सेकंड्स. आणि त्या सगळ्याचा गुणाकार आपला किती आला? 86,400. ऑप्शन आपला किती आहे? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन 3 नंबर आपला काय असेल? उत्तर असेल. पुढचं बघूया गणित. पुढचं गणित काय? एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेंटीमीटर दिली. परिमिती 27 सेंटीमीटर आपल्याला दिले. तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती? आता समभुज त्रिकोण म्हणजे काय असतो रे? असा असतो काय? तर त्याच्या तिन्ही बाजू काय असतात? समान असतात. तिन्ही बाजू समान असतात. आणि त्याची परिमितीच काय असते? परिमिती त्याची काय असते? 3 गुणिले बाजू. ए म्हणजे बाजू आपण म्हणतो, किंवा डायरेक्टली आपण बाजू लिहूया. 3 गुणिले बाजू. मग आता 3 गुणिले बाजू आपल्याला दिल्या. परिमिती किती दिल्या? 27. म्हणून काय होणार आहे? बाजू बरोबर 27/3 होईल. म्हणून काय होणार आहे? बाजू किती मिळेल आपल्याला? 9 सेंटीमीटर. किती मिळणार आहे? बाजू बरोबर किती? 9 सेंटीमीटर. पुढचा बघूया. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. आता काय दिले आपल्याला? एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर दिली. त्रिज्या आपल्याकडे किती दिली त्यांनी? 21 मीटर. त्रिज्या 21 मीटर दिलेली आहे. त्यानंतर त्या बागेभोवती आपल्याला नारेचे तिहेरी कुंपण घालायचं आहे आणि त्याचं प्रति मीटर खर्च आपल्याला दिला किती? 25 रुपये. 25 रुपये आपल्याला प्रति मीटर काय येणार आहे? खर्च येणार आहे. मग आता आपल्याला काय लागेल? पहिल्यांदा आपल्याला आता बागेचा तो जो काय आकार आहे तो कसा आहे? वर्तुळाकार आहे. मग वर्तुळ असल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय काढलं पाहिजे? त्याचा परिघ काढून घेतला पाहिजे. आता परिघ काढण्याचं सूत्र काय? वर्तुळाचा परिघ आपण काय असतो? 2πr. काय असतो? 2πr. मग आता पायाची किंमत आपण काय टाकतो? नेहमी 22/7. आणि आर म्हणजे त्रिज्या दिली आपल्याला ती किती आहे? 21 सेंटीमीटर. मग आता हे सोडवल्यानंतर परिघ किती येतोय बघा? 7 × 7 आणि 7 × 21. मग आता 22 दुनी 44. 44 गुणिले 3 बरोबर किती येणार आहे? 4 त्रिक 12, हातच्याला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. किती आलं? 132. म्हणजे परिघ किती आला? 132. आता 132 परिघ आल्यानंतर
आता हाच परिघाच्या म्हणजे एका साईडची ही काय झाली लांबी झाली एका साईडच्या, म्हणजे असं आपल्याला किती तिहेरी कुंपण घालायचं आहे. म्हणजे नंतर किती बाजू येणार आहे त्या 3 तिहेरी कुंपण म्हणजे त्याच्या बाजू झाल्या 3 आणि त्यानंतर प्रति मीटर आपल्याला खर्च किती सांगितलं आहे 25 रुपये. म्हणजे हे सगळं तर मीटरमध्येच येणार आहे आणि त्याचा एका मीटरचा खर्च जर 25 असेल तर ह्या सगळ्या लागणारा खर्च किती येणार आहे गुणिले 25 करावा लागेल. आधी काय करूया 3 ने ह्याला गुणाकार करून घ्या. 3 दुनी 6 3 त्रिक 9 आणि 3 एके 3 आणि गुणिले परत 25. 25 न गुणाकार करणं काय होतंय सोपं पडतंय. काय 25 संग 150 25 संग 150 हात चाले किती 15. परत 25 9 सव्वा 200 सव्वा 200 आणि वरचं 5 230 आणि 10 240 हात चाले 24. 25 त्रिक 75 75 आणि 24 किती होते 75 आणि 24 5 आणि 4 9 7 आणि 2 9 किती आलं 99 आलं. म्हणजे किती आला खर्च येणार आहे माझा टोटल, त्याला एकूण किती खर्च जाईल 9900 रुपये. टोटल किती खर्च जाणार आहे माझा 9900 रुपये एवढा काय जाईल खर्च जाईल. एकूण किती खर्च जाणार आहे 9900. आपला किती ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी चौथा ऑप्शन आपला काय असेल उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन बघा. काय दिलं आहे पुढं 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली असा क्वेश्चन आहे आपल्याला. पहिल्यांदा काय काढायचं आहे 150चा शेकडा 60 म्हणजे 150 ही संख्या दिली आपली मूळ संख्या आहे ह्याचं 60 शेकडा 60 म्हणजे किती 60% ते काढून घेऊया आधी. शेकडा 60 म्हणजे किती 60%. ह्या शून्याला हा शून्य निघून जाईल आणि हा शून्याला हा एक शून्य निघून जाईल. राहिले किती मग 15 सक्क 90 म्हणजे झाले किती आता ते 90. मग पहिल्यांदा 150चे 60% किती आलं आपलं 90. परत अजून काय दिले पुन्हा परत त्याच संख्येचं शेकडा 60 म्हणजे आपल्याला आत्ता संख्या किती आली 90 आणि ह्याचं परत आपल्याला किती 60% काढायचं आहे. परत किती 60% काढायचं आहे. किती ते बघा परत हा शून्याला हा शून्य जाईल आणि हा शून्याला हा शून्य जाईल. परत राहिले किती 96 54 म्हणजे आता फायनल संख्या झाली किती रे ती 54. मग आता विचारले का आपल्याला तर मूळ संख्या कितीने कमी झाली. मूळ संख्या आपली होती किती 150 आणि आता झाली किती ती 54. मग आता कितीने कमी त्यासाठी काय करावं लागेल 150 मधून आपल्याला हे 54 काय करावं लागेल वजा करावं लागेल. काय करावं लागेल वजा करावं. किती येते बघा 10तनं 6 गेले 4 परत आणि राहिले येते किती 14 आणि 14तनं 5 गेले 9. कितीनं कमी झाली असेल ती संख्या तर 96 अंकांनी काय झाली असणार आहे कमी झाली असेल. किती ऑप्शन नंबर आपला किती पहिला येईल. ठीक आहे पुढचं बघूया. पुढचा प्रश्न काय एका संख्येचं 28.5% बरोबर 3420 दिली. आता एका संख्या आपल्याला माहीत आहे का नाही. त्या संख्येचं जर संख्या समजा मी x मानली ती संख्या जर समजा मी x मानली त्या संख्येचं किती टक्के काढायचं आहे 28.5%. त्या संख्येचं ते किती दिले मला 3420 हे दिले. तर त्या संख्येचं मला किती काढायचं आहे आता 82.5% काढायचं आहे. आधी काय काढूया तर ती संख्या आधी शोधून काढूया आपण. आता काय दिले त्या संख्येचा 28.5%. मग आता x मला जर फक्त पाहिजे असेल तर काय करावं लागेल हे 100 तिकडं गुणाकार आणि ते छेदात जाईल. म्हणून x बरोबर काय होणार आहे 3420 गुणिले 100 छेद 28.5 काय होणार आहे 28.5 असं होईल. मग काय होणार आहे x बरोबर आता हे दशांश चिन्ह काढून टाकायचं आहे. म्हणून काय होणार आहे इथलं जर दशांश चिन्ह काढलं तर अंशात काय 1 0 वाढवावं लागेल कारण एकच दशांश चिन्ह सोडून काय होतं घर होतं. मग आता पुढचं काय 5 न घालव्या 5 5 25 3 उरले आणि 5 7 35. परत इथं 5 सक 30 4 उरले 42 45 आणि 5 20 झाले. परत आता कितीने घालव्या 57 म्हटल्यानंतर 3 न जाईल भाग 3 एके 3 आणि 3 9 27. परत इथं 3 दुनी 6 परत 3 दुनी 6 आणि 3 8 24 3 8 24. परत आता डायरेक्टली 19 न घालव्या बा
किती राहिलं आपल्या, मी इथे लिहितो राहिलेला भाग 228 गुणिले हे 10,000/19 किती 19 1 19 किती उरले 3 38 झाले आणि 19 दोन्ही 38. मग x बरोबर काय आला रे 12 वर 3 शून्य किती आलं 12,000. ती संख्या कोणती आली 12,000 ही संख्या आली. आता परत हेच उत्तर आहे का आपल्याला संख्या काढायचे का नाही. आता त्या संख्येचं किती टक्के काढायचं आहे 82.5%. ते आपण इकडे करूया. आता त्या संख्येचं म्हणजे 12,000चं किती टक्के काढायचं आहे 82.5% काढायचं. त्या संख्येचं किती 82.5%. म्हणजे काय होईल ह्या शून्याला हा एक शून्य जाईल आणि ह्या शून्याला हा शून्य जाईल आणि इथल्या दशांश चिन्हाला हा एक शून्य निघून जाईल. म्हणजे राहिलं फक्त काय 825 गुणिले 12 गुणाकार करा किती होते बघा 12 पंचे 60 12 दुनी 24 24 आणि 6 30 आणि 12 8 96 96 आणि 3 99 96 आणि 3 99 म्हणजे किती उत्तर आलं 9,900. म्हणजे त्या संख्येचं 82.5% म्हणजे किती आलं 9,900. हे काय असेल उत्तर असेल. ऑप्शन कोणता आहे ऑप्शन नंबर पहिला. पुढचा क्वेश्चन बघा आपण. काय दिले आपल्याला अनवरने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांनी खरेदी केलं. किती रुपयांना खरेदी केले 62,500 रुपयांना काय केले खरेदी केले. मशीनची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्याची आजची किंमत किती. दरवर्षी किती टक्के कमी होते 8%. म्हणजे राहणार किती असेल रे जर 100रातनं आपण 8% जर कमी करत येत असेल तर राहणार किती ते 92% त्याची खरी प्राईज राहणार. किती टक्के राहणार 92%. आणि किती वर्षाने 2 वर्षापूर्वी खरेदी केली ती. ही कधीची प्राईज आहे 2 वर्षापूर्वी आणि ह्याचं नेहमी 8% कमी होते ते म्हणून काय झालं 92% राहील हे पहिल्या वर्षी आणि परत 92% राहील हे कधी दुसऱ्या वर्षी राहणार. त्याच्यामुळं काय करावं लागेल आपल्याला आता 62,000चं 92% आणि 92% हे आपण 2 वेळा का घेतलं तर 2 वर्षापूर्वीची ही किंमत आहे आपल्याला आजवर आणायची. त्यामुळे काय होते आपण 2 वर्ष ते टाकलं हे पहिल्या वर्षाचं आणि हे दुसऱ्या वर्षाचं. आता भाग घालव्या हा शून्य निघून जाईल परत 25 न जाईल इथं घालव्या 25 चौक 100 इथं किती राहील 25 दुनी 50 12 उरले 25 पाचा 1,600. आता परत इथं घालव्या 4 दोन्ही 8 1 उरला आणि 4 त्रिकम 12 म्हणजे राहिलं काय 23 गुणिले 92 गुणिले 25 एवढं राहिलं. आधी ह्या दोघांचा करूया 92 गुणिले 23 करूया किती ते 3 दुनी 6 9 त्रिक 27 27 आणि 4 31 हातच्याले 3 9 दुनी 18 आणि 3 21 किती आलं 21 16. आता परत शेवटचं काय गुणिले 25 25 सक 150 हातच्याले किती 15 25 1 25 25 आणि 15 किती 40 हातच्याले 4 परत 25 1 25 25 आणि 4 29 आणि 25 दोन्ही 50 आणि 2 52. म्हणजे त्या मशनीची आत्ताची किंमत किती होणार आता 52,900 रुपये एवढी काय होणार आहे त्या वस्तूची त्या मशनीची किंमत आता एवढी राहणार आहे. कारण काय तर दरवर्षी किती ती 8% कमी होते म्हणून आपण टाकलं किती 92% त्याची काढायची 2 वर्ष राहते म्हणून किती येणार आहे 52,900 रुपये. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघूया आता. लास्ट क्वेश्चन बघा काय दिले प्रतीकने एक घड्याळ 630 रुपयांना विकले. 630 रुपये काय केले विकले म्हणजे ही कसली किंमत झाली त्याची विक्री किंमत 630 रुपयांना विकले. तेव्हा त्याला 10% तोटा झाला तर 20% नफा मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे. आता काय दिलं आपल्याला रे ही 630 रुपये काय दिल्या विक्री किंमत आहे 630 रुपये विक्री किंमत आहे पण कधी आणि हे विकल्यानंतर त्याला 10% तोटा झाला आहे
10% तोटा म्हणजेच काय झाला, तोटा म्हणजेच समजा त्याची मूळ किंमत, खरेदी किंमत आपल्याला माहीत नाही, खरेदी किंमत समजा 100 रुपये असते आणि 10% तोटा होऊन म्हणजेच काय झाली, 90 रुपयाला त्याने विकली. आणि त्याच 90 म्हणजे किती, 90%ची व्हॅल्यू किती दिल्या, 90%, कारण 10% तोटा आहे आणि तोटा म्हणजेच आपण काय करतो, 100%तनं वजा करतो. म्हणजेच काय 90%ची आपल्याला संख्या किती दिल्या, 630 रुपये. तर आपल्याला काय करायचं, खरेदी किंमत काढावी लागेल. ती नेहमी किती असते, खरेदी किंमत तुम्हाला माहीत असेल 100% असते. नेहमी खरेदी किंमत किती असते, 100% असते. ती मला आता काढायची आहे, ती माहीत नाही. आपण तिरकस गुणाकार काढूया. काय होणार, 100 गुणिले 630 छेद किती होणार आहे, हे 90. हा शून्याला हा शून्य निघून जाईल. 9 1 9 आणि 9 7 63. म्हणजे माझी खरेदी किंमत किती आली रे, 700 रुपये. खरेदी किंमत माझी किती आली, 700 रुपये आली. आता खरेदी किंमत आली. आता त्यानंतर काय विचारले, तर 20% नफा मिळवायचा आहे. आता मला खरेदी किंमत मिळाली 700 रुपये. आता याला मला 20% नफा मिळवायचा आहे. मग कधी काय करावं लागेल, मला ह्याचं आधी 20% काढावं लागेल. 10% किती आहे ह्याचं, जर आपण कोणत्याही संख्येचं उजवीकडचा एक शून्य जर घालवलं तर आपल्याला 10% रक्कम मिळते. कोणत्याही संख्येचं उजवीकडची संख्या जर आपण घालवली तर आपल्याला 10% रक्कम मिळते. मग 10% 70 आहे, तर 20% म्हणजे ह्याची दुप्पट किती आली, 140 रुपये. 20% किती आली, 140. आणि तीच ह्यामध्ये जर मी ॲड केली, किती येणार आहे, 4 7 आणि 8 840 रुपये. तीच जर मी ह्याच्यामध्ये ॲड केली तर मला काय मिळेल, त्याचं उत्तर मिळेल. काय, जर मला 20% नफा पाहिजे असेल तर मी ते घड्याळ किती रुपयाला विकायला पाहिजे, 840 रुपयांना विकायला पाहिजे. किती रुपयाला विकायला पाहिजे, 840 रुपयाला विकायला पाहिजे. आता हे काय झालं, आपण हे त्रिकस गुणाकारण केलं. हे जर आपल्याला अजून सोपं करायचं असेल, आता 10% तोटा म्हणजे झाला आहे बरोबर. 10%च्या आपण अपूर्णांकामध्ये काय म्हणतो, 1/10. 10%चा अपूर्णांकात किती असतं, 1/10. म्हणजे जर 10 रुपये खरेदी किंमत असेल आणि आपण काय म्हणतोय, तोटा झाला आहे. तोटा असेल तर आपण अंश वजा करतो आणि जर नफा झाला असेल तर अधिक. तर काय 10% तोटा झाला आहे आणि तोटा म्हणल्यानंतर आपण 1 वजा करणार आणि ही काय असेल, माझी विक्री किंमत असेल. 9 रुपये काय येणार, विक्री किंमत. आणि ह्याच 9ची व्हॅल्यू मला किती दिल्या रे, 630 रुपये दिल्या. आणि ह्याच 9ची किंमत मला किती दिल्या, 630 रुपये. मग एकाची किती येणार आहे, छेद 9 करणार, 9 7 63. मग एकाची किती आली, एकाची 70 रुपये आली. तर 10ची किती येणार आहे रे, 700 येईल. 10ची किती येणार आहे, 700 रुपये येणार आहे बरोबर. आता 10ची 700 आली, 10 आणि 30 म्हणजे माझी काय आहे, खरेदी किंमत आहे. 30 माझी काय आहे, खरेदी किंमत आहे. आता खरेदी किंमत 700 आली. आता तर मला विकायचं आहे किती, 20% नफा करायचा आहे. आणि जर ह्याचा 10% किती आलं तर आपलं 70 काढलेलं आपण, आणि 20% म्हणजे त्याची दुप्पट. आणि ते जर मी ह्याच्यामध्ये ॲड केलं तर मला किती उत्तर मिळते, 840 रुपये. म्हणजे ते घड्याळ मला जर 20% नफा पाहिजे असेल तर मला किती रुपयांना विकावं लागेल, ते 840 रुपयांना विकावं लागेल. ठीक आहे. तर आपला इथं सेशन संपतो आता हा. तर आता आपण जे बघितलेले ते कुठले, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयमधले तुमचे 2018चे गणित आणि गणितामधले जे काही 25 प्रश्न होते ते आता आपण बघितले. आता जे काय आपण 25 प्रश्न आतापर्यंत जे आपण बघितले ते तुम्ही पुन्हा एकदा बघा. तुम्हाला कुठे जर शंका असेल तर तिथं स्टॉप पॉज करून तर तिथल्या तिथं तुम्ही परत रिपीट तो हा व्हिडिओ बघून ती कन्सेप्ट प्रत्येक ठिकाणी त्यावेळी क्लिअर करा. आणि त्यानंतर मग तुम्हाला जर कोणता एखाद्या प्रकरणामध्ये जर कुठे अडचण येत असेल तर त्या प्रकरणामध्ये ती समजून घेऊनच पुढचं प्रकरण आपण तुम्ही सुरुवात करावी. आणि त्यामध्ये गणिताचा कधी पण अभ्यास करत असताना तुम्ही जे आपण बेसिक प्रकरण आहे जे आपली गणिताची, जी तुमची संख्या असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, सरासरी, त्यानंतर सरळ रूप द्या, शेकडेवारी, ही जी काही तुमची गणिताची बेसिक प्रकरणं आहेत ज्यामध्ये तुम्हाला सगळा जो काही बेसिक गणितांचा जो काही सगळं जे काही सार आहे तो सगळा तुमचा ह्या गणिताच्या बेसिक प्रकरणामध्ये जोपर्यंत तुमचे हे सगळा जो काही बेस आहे, मग संख्या म्हणजे काय असेल, तुमचा लसावी मसावी कसा काढतात, किंवा शेकडेवारी असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रकरण आहे तुमचं जे शेकडेवारी, कारण त्याचा प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी उपयोग आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करत नाही तोपर्यंत तुम्ही शाब्दिक उदाहरणं हात घालू नका.
कारण तुम्हाला ते त्या गोष्टी कळणार पण नाहीत, नाहीतर तुम्ही पारंपरिक पद्धतीनं सोडवत बसणार. मग ते सोडवत असताना तुम्हाला खूप वेळ तुमचा जाईल आणि तो वेळ एकदा तुम्ही गेला तर तुम्ही बाकीचे जे काही तुमचे सेक्शन आहेत तिथं तुम्ही चांगला स्कोर करू शकणार नाही. त्यामुळं एक विनंती राहील की तुम्ही आधी सगळा जो काही तुमचा बेस आहे तो आधी क्लिअर करावा आणि त्यानंतर तुम्ही शाब्दिक उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण आता तुम्ही बघितले तर तुम्हाला 25 मार्क्ससाठी गणित आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चॅप्टर आणि प्रत्येक प्रकरणावरची तुम्हाला गणितही विचारलीच जाणार आहेत. आणि तुम्ही आता हल्लीचा जर ट्रेंड बघितला असेल, 25 मार्क्सचा जर पॅटर्न जर तुम्ही सोडवत असाल तर तुम्हाला तिथं जास्तीत जास्त गणित ही शाब्दिक उदाहरणंच बघायला मिळतील. क्वचितच एका दुसरं फक्त सरळ रूप द्या वगैरे अशा प्रकारचे तुम्हाला एक्झाम्पल्स असतील. त्यामुळं आधी प्रत्येक ठिकाणी बेस क्लिअर करत जावा आणि त्यानंतरच तुम्ही शाब्दिक उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करावा. आता आपण काय करूया, इथून पुढच्या जेव्हा आपलं गणिताचं सेक्शन असेल तर आपण जेव्हा आपलं होईल तर त्यावेळी आपण फक्त प्रत्येक प्रकरणाचं जे काही एकदम आपण काय म्हणतो कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट ज्या असतील, म्हणजे शेकडेवारी म्हणजे काय असेल, नफा तोटा काय असतो, लसावी मसावे काय असतो, ह्याचं फक्त काय एक आपण तोंडी मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देत जाईन प्रत्येक प्रकरणाबद्दल. त्यामध्ये महत्त्वाचे कोणकोणते घटक आहेत, कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या ज्या गोष्टींवर जास्त आपण भर दिला पाहिजे हे आपण प्रत्येक ठिकाणी त्या सेशनमध्ये आपण आपली टेस्ट सिरीज झाल्यानंतर आपला गणिताचं सेशन झाल्यानंतर आपण शेवटी त्या गोष्टी आपण करत जाऊ इथून पुढच्या प्रत्येक सेशनमध्ये. ठीक आहे, थँक्यू.